थेट जाऊयात वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत। वर्ध्यामधल्या कार्यक्रम स्थळावरची ही ताजी दृश्य आपण बघतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तिकडची ही ताजी दृश्य आपण बघतो। विविध प्रकल्पांचं आज लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होते आणि त्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत। वर्ध्यामधनं ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। मोदी उपस्थितांशी संवाद साधतायत। वर्ध्यामध्ये पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी हे सहभागी होत आहेत आणि त्यासाठी त्यांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। वर्ध्यामधनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। मोदींच्या हस्ते राज्यामधील विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज केलं जाणार आहे आणि त्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये मोदींची उपस्थिती पाहायला मिळते। तिकडची ही लाईव्ह दृश्य अगदी काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदी हे वर्ध्यामध्ये पोहोचले आणि त्यानंतर आता ते कार्यक्रम ठिकाणी दाखल झालेले आहेत। वर्ध्यामध्ये पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांचा सहभाग आहे। मोदींच्या हस्ते राज्यामधील विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज केलं जाणार आहे आणि त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। तिकडची लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा आजचा वर्धा दौरा। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचीही या ठिकाणी उपस्थिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी स्वागत केलं गेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या समवेत आपल्याला दिसत आहेत जेव्हा नरेंद्र मोदी हे उपस्थितांशी संवाद साधत आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होत असलेला आजचा हा दौरा आणि या निमित्तानं राज्यामधल्या विविध विकास प्रकल्पांचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण केलं जाणार आहे। पीएम विश्वकर्मा योजनेचा सुद्धा आज सोहळा या ठिकाणी वर्ध्यामध्ये पार पडतोय आणि त्या निमित्तानं सुद्धा अनेकांची उपस्थिती आपल्याला या वर्ध्यामधल्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर पीएम मित्रा पार्कचं सुद्धा आज भूमिपूजन हे पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यासोबतच केंद्रीय मंत्र्यांची सुद्धा या ठिकाणी आज उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मोदी जेव्हा थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचले तेव्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। के अंतर्गत दिया जाता है 18 महीने और 30 महीने की अवधि के साथ 1 लाख रुपए और 2 लाख रुपए की 2 किस्तों में 3 लाख रुपए तक का इसमें उद्यम विकास ऋण दिया जाता है। 5% की रियायती ब्याज दर पर दिया जाता है और ये उन्हें दिया जाता है जिन लाभार्थियों ने बुनियादी प्रशिक्षण पूरा कर लिया है। साथ ही 1 लाख रुपए तक की ऋण सहायता की पहली किश्त प्राप्त करने के पात्र होते हैं और दूसरी किश्त उन लाभार्थियों को मिलती है जिन्होंने पहली किश्त ले ली है और एक मानक ऋण खाता बनाए रखा है। साथ ही अपने काम में, अपने व्यवसाय में डिजिटल लेन देन को भी उन्होंने अपनाया, उन्नत प्रशिक्षण प्राप्त किया। तो ये तस्वीरें उस प्रदर्शनी की हम आपको दिखा रहे हैं जहां पर जो ये लाभार्थी हैं इस योजना के वो अपने अपने स्टॉल वहां पर लगाए हुए हैं। अपनी जो उनकी कला है, जो उनका हुनर है वो वहां पर प्रदर्शित कर रहे हैं। तो ये तस्वीरें इस वक्त हम आपको दिखा रहे हैं और साथ ही आपको बता दें कि इस प्रदर्शनी में कई ऐसी महिलाएं भी शामिल हैं जिन्होंने अपना खुद का स्टार्टअप शुरू किया है और क्योंकि इसमें जो लोग मछली पकड़ने का जाल बनाते हैं उन्हें भी इसमें शामिल किया गया और उसकी प्रदर्शनी इस वक्त आपको दिखा रहे हैं। तो जो छोटे छोटे कामकाज हैं उनको एक मंच प्रदान किया गया उनके हुनर के लिए, जो उनका खुद का टैलेंट है उसके लिए। कुल 19 माफ कीजिएगा जो 18 व्यवसाय हैं उनको इसमें शामिल किया गया है। जैसे मोची हो गया या जो लोग मछली पकड़ने का जाल बनाते हैं, साथ ही जो नाव बनाते हैं, बढ़ई हो गए, कुम्हार हैं, नाई, दर्जी, धोबी, इन तमाम जो व्यवसाय हैं उनको इस योजना के अंतर्गत लाया गया है जिससे कि उनकी अपनी एक अलग पहचान बन सके। तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खुद इस प्रदर्शनी का अवलोकन करते हुए नजर आ रहे हैं। ये तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं, महाराष्ट्र के वर्धा से ये तस्वीरें सामने आई हैं और इस दौरान जो कामकाज, जो कारीगर हैं, जो लोग इसमें शामिल हैं उनसे प्रधानमंत्री खुद संवाद कर रहे हैं
उनके हुनर के बारे में जान रहे हैं, साथ ही इस योजना से किस तरीके से उनको लाभ पहुंचा है इसके बारे में उनसे बातचीत कर रहे हैं और आगे आगे आने वाले समय में किस तरीके से उन्हें और लाभ दिया जा सकता है, जो समस्याएं उनके सामने आ रही हैं उस पर भी कहीं ना कहीं बातचीत संवाद प्रधानमंत्री कर रहे हैं। और इस प्रदर्शनी के जरिए आप देख सकते हैं कि कई सारी महिलाएं भी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्ध्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी ते उपस्थितांशी संवाद साधतायत, त्यांच्याविषयी अधिक माहिती घेत आहेत। संवाद साधत असतानाच त्यांचं कौशल्य असेल किंवा त्यांच्यासमोर असलेली आव्हानं असतील याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माहिती घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पीएम विश्वकर्मा योजनेमधील सगळ्या लाभार्थ्यांशी सुद्धा नरेंद्र मोदी या ठिकाणी संवाद साधताना आपल्याला दिसत आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे त्या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी पंकज गादगे सध्या आपल्या सोबत आहेत। थेट पंकज यांच्याकडे जाऊयात। पंकज, नरेंद्र मोदी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, साधारणपणे किती वेळामध्ये आता मोदींच्या संबोधनाला त्या ठिकाणी सुरुवात होईल? नक्कीच गुरुप्रसाद, सध्या मोदी हे थीम पॅव्हिलियन म्हणून साकारलेलं आहे। पीएम विश्वकर्मा योजनेची यशोगाथा दाखवणारं आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रदर्शन म्हणजे थीम पॅव्हिलियन वर्ध्यामध्ये साकारण्यात आलं आहे। या थीम पॅव्हिलियन मध्ये 18 देशातील म्हणजे भारतातील 18 कलाकृती सादर करणाऱ्या मोठमोठ्या कलाकारांचं प्रदर्शन आहे। विविध वास्तुशिल्पाचं हे प्रदर्शन आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे प्रदर्शन असून इथे सध्या नरेंद्र मोदी हे संवाद साधतात। यानंतर मोदी हे सभास्थळावर जातील, तेथे विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना किटचे वाटप करतील, विश्वकर्मांशी संवाद साधतील। असा हे एकूणच नरेंद्र मोदी यांचा दौरा असणार आहे गुरुप्रसाद। बरोबर, तर या ठिकाणी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनाच्या दरम्यान उपस्थितांशी नरेंद्र मोदी हे संवाद साधतात। खरं तर देशभरामधील 18 विविध कलाकृती साकारणारे सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नरेंद्र मोदी त्यांच्याकडनं याविषयीची अधिक माहिती घेताना आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात। वर्ध्यामधनं हा कार्यक्रम आपण लाईव्ह पाहतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी संबोधन करणार आहेत, पण तत्पूर्वी या ठिकाणी आयोजित प्रदर्शनामधील काही कलावंतांशी या ठिकाणी नरेंद्र मोदी हे संवाद साधतायत, त्यांच्या कौशल्याविषयी या ठिकाणी त्यांच्याकडनं जाणून घेत आहेत। वर्ध्यामधनं ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। वर्ध्यामध्ये विविध प्रकल्पांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज लोकार्पण केलं जाणार आहे, भूमिपूजन केलं जाणार आहे आणि त्या निमित्तानं पंतप्रधान मोदी यांची या ठिकाणी उपस्थिती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। थोड्या वेळापूर्वीच, काही मिनिटांपूर्वीच खरं तर नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता इथं उपस्थित कारागिरांशी नरेंद्र मोदी हे संवाद साधतात। तिकडची लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। विविध कारागिरांची या ठिकाणी उपस्थिती आहे। देशभरामधल्या जवळपास 18 विविध कारागीर या ठिकाणी उपस्थित आहेत। नरेंद्र मोदी त्यांच्याकडनं त्यांच्या कौशल्याविषयी जाणून घेत आहेत, त्यांच्या कलाकुसरीविषयी जाणून घेत आहेत, संवाद साधत आहेत। त्यांच्यासमोर असलेली आव्हानं, त्याचबरोबर भविष्यामधल्या संधी याच्याविषयी मोदी संवाद साधताना, चर्चा करताना आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं हे प्रदर्शन वर्ध्यामध्ये भरवण्यात आलेलं आहे, जिथं पंतप्रधान मोदी पोहोचलेले आहेत आणि तिथल्या उपस्थित कारागिरांशी ते संवाद साधतायत। तिकडची ही दृश्य आपण बघतो आहोत। विविध खरं तर कार्यक्रमांचं आयोजन नरेंद्र मोदी यांच्या या वर्धा दौऱ्याच्या निमित्तानं घडवलेलं आहे आणि याच दरम्यान कलाकृती प्रदर्शनामध्ये नरेंद्र मोदी हे आपल्याला सगळ्या कारागिरांशी संवाद साधताना बघायला मिळत आहेत। वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आज मोदी आलेले आहेत। अर्थातच विधानसभा निवडणुकीच्या आधी हा दौरा होतोय। विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज या निमित्तानं मोदींच्या हस्ते होणार आहे आणि त्यामुळे विशेष महत्त्व पंतप्रधानांच्या या दौऱ्याचं आहे आणि तसंच भव्य आयोजन सुद्धा आपल्याला आज बघायला मिळत आहे। विविध प्रकल्पांचं लोकार्पण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी केलं जाईल, त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती आहे। त्याशिवाय विविध योजनांचा शुभारंभ सुद्धा होणार आहे। पीएम विश्वकर्मा योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा आज एका किटचं वाटप केलं जाईल। त्याचबरोबर यशोगाथेच्या स्मृती टपाल तिकिटाचं सुद्धा अनावरण केलं जाणार आहे। पीएम मित्रा पार्कचं भूमिपूजन सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील। आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ सुद्धा आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते या ठिकाणी वर्ध्यामध्ये पार पडणार आहे।